वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. एखाद्या व्यवसायात चक्क 70% नफा मिळवणं शक्य आहे का? तेही सॉफ्टवेअर किंवा IT क्षेत्रात नाही, तर चक्क सिमेंट, लोखंड आणि महाकाय जहाजांच्या जड लॉजिस्टिक क्षेत्रात. ऐकायला थोडं अशक्यच वाटतं. म्हणजे एवढा मोठा नफा पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात. हो ना, पण आजच्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका कंपनीच्या ताळेबंदाची उकल करणार आहोत, जिचे आकडे आणि महत्वाकांक्षा दोन्ही थक्क करणारे आहेत. नक्कीच. आणि ही आकडेवारी साधीसुधी नाहीये. अगदी. आज आपण अडानी पोर्ट्सच्या चौथ्या तिमाहीच्या म्हणजे Q4 आणि 2026चा आर्थिक वर्षाच्या निकालांचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. चला या सर्व आकडेवारीची थोडी उकल करूया. हो, कारण या माहितीचा मागोवा घेताना मुख्य उद्दिष्ट केवळ बॅलन्स शीटवरचे आकडे वाचणे हे नाहीये. बरोबर. महसुलात होणारी ही प्रचंड वाढ आणि नफ्यात दिसणारी तफावत याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि लॉजिस्टिक क्षेत्रावर नेमका कसा परिणाम होतो हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि बाजारात या कंपनीला जे स्ट्रॉंग रेटिंग दिले गेले आहे त्यामागील खरी कथाही आपल्याला आज शोधून काढायची आहे. अगदी बरोबर. कारण कोणत्याही मोठ्या पायाभूत सुविधा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे निकाल हे केवळ त्या कंपनीपुरते मर्यादित नसतात. हो, ते देशाच्या एकूण व्यापार आणि औद्योगिक आरोग्याचे एक प्रकारे निर्देशकच असतात. आपण जेव्हा या आकड्यांकडे पाहतो तेव्हा केवळ काय घडले आहे हे पाहण्यापेक्षा ते का घडले आहे हे बघणं महत्त्वाचं ठरतं. आणि त्याचे दूरगामी परिणाम कसे होतील हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. नक्कीच. विशेषतः जेव्हा एखादी कंपनी देशाच्या एकूण आयात निर्यातीचा एक मोठा हिस्सा एका हाती हाताळते तेव्हा तिच्या ताळेबंदातील प्रत्येक चढ उतार हा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या नाळीचा ठोका मानला जाऊ शकतो. हो, आणि हे समजून घेण्यासाठी ना मला एक चित्र डोळ्यासमोर उभं करावंसं वाटतं. म्हणजे अदानी पोर्ट्सची तुलना आपण एका महाकाय मालवाहू जहाजाशी करूया. मालवाहू जहाज. हो, हे जहाज अथांग समुद्रात अतिशय वेगाने पुढे जात आहे. हा जो वेग आहे ना, तो म्हणजेच त्यांचा झपाट्याने वाढणारा महसूल किंवा रेव्हेन्यू. बरं, पण नुसताच वेग नाहीये, बरोबर? अगदी. त्याचवेळी या जहाजावर काही अतिरिक्त वजनाचा ताणही आहे, जसे की खर्चाचा दबाव आणि वाढलेली कर्जे, ज्यामुळे लाटांना कापत पुढे जाण्याची त्याची गती म्हणजेच प्रत्यक्ष नफा थोडा संथ गतीने वाढत आहे. म्हणजे जहाज प्रचंड वेगात आहे, पण इंजिनावर आणि जहाजाच्या सांगाड्यावर असलेला ताण स्पष्ट जाणवतोय. अगदी हेच. आणि या उदाहरणातील ताण आणि वेग दोन्ही वास्तवात कसे दिसतात हे आपण चौथ्या तिमाहीच्या आकडेवारीतून स्पष्ट पाहू शकतो. हो, महसुलाच्या आघाडीवर म्हणजेच कंपनीच्या एकूण विक्रीत तब्बल 26% प्रचंड मोठी झेप पाहायला मिळते. हा केवळ एक आकडा नाहीये. बापरे, 26%? हो, आणि व्यावसायिक मागणी किती भक्कम आहे याचे हे थेट प्रमाण आहे. म्हणजे डिसेंबरच्या तिमाहीत जो महसूल होता त्या तुलनेत मार्चच्या तिमाहीतही तो लक्षणीयरित्या वाढला आहे. म्हणजे एकीकडे टॉप लाईन किंवा एकूण मिळकत वेगाने वाढत आहे, पण दुसरीकडे जेव्हा आपण निव्वळ नफ्याकडे म्हणजे नेट प्रॉफिटकडे वळतो तेव्हा तिथे फक्त 11% वाढ दिसतेय. आणि इथूनच खरी गोम सुरू होते. कारण जेव्हा आपण प्रतिशेअर कमाई किंवा EPSचा विचार करतो तेव्हा ही वाढ त्याहूनही कमी दिसते. EPS मध्ये केवळ 4% वाढ झालीय, फक्त 4%. हो, म्हणजे एका बाजूला कंपनीच्या एकूण महसुलात 26% मोठी उडी पाहायला मिळतेय, पण जो नफा प्रत्यक्षात भागधारकांच्या पदरात पडणार आहे तो फक्त 4% वाढतोय. ही दरी खूपच मोठी आहे. 26% कुठे आणि 4% कुठे? खरंय, पण दुसरीकडे त्यांचा EBITDA, जो मूळ व्यवसायातून येणारा ऑपरेटिंग नफा मोजतो, तो 20% वाढला आहे. बरं, EBITDA वाढतोय याचा अर्थ बंदरांवर जहाजे वेळेवर येत आहेत, माल भरभर उतरवला जातोय आणि तिथले कामकाज उत्तम सुरू आहे असा होतो ना? अगदी बरोबर. EBITDA मधील ही 20% वाढ अत्यंत महत्वाची आहे, कारण तेच कंपनीच्या कोर इंजिनचं आरोग्य दर्शवते. बंदरांवरील प्रत्यक्ष कामकाज अतिशय कार्यक्षमतेने सुरू आहे यात शंका नाही. तिथे कोणतीही अडचण नाहीये. पण मग मला इथे एक स्वाभाविक प्रश्न पडतो. जर महसूल इतक्या वेगाने वाढत असेल आणि मूळ व्यवसायही उत्तम चालत असेल,
तर नफा आणि EPSची वाढ इतकी कमी काय? हाच तो कळीचा मुद्दा आहे. म्हणजे बघा ना, जर विक्री 26% वाढतीये आणि प्रति शेअर कमाई फक्त 4% वाढत असेल, तर हा एक धोक्याचा इशारा किंवा ज्याला आपण रेड फ्लॅग म्हणतो तसं काहीच नाही का? वरवर पाहतं तसं वाटू शकतं. म्हणजे एखाद्याला नोकरीत खूप मोठी पगारवाढ मिळणे आणि तो सगळा वाढीव पैसा नवीन घर किंवा गाडीच्या कर्जाच्या हफ्त्यांमध्ये खर्च होणे यासारखेच आहे नाही का? पगार वाढला पण हातात येणारी रक्कम आणि बचत मात्र तितकीशी वाढली नाही. या EMIच्या उदाहरणामध्ये एक मोठा फरक आहे, जो समजून घेणं आवश्यक आहे. जेव्हा आपण घराचा किंवा गाडीचा EMI भरतो, तेव्हा त्यातून आपल्याला थेट नवीन आर्थिक उत्पन्न मिळत नाही. म्हणजे तो पैसा खर्च होऊन जातो. बरोबर. पण ही कंपनी सध्या ज्या कर्जाचे हप्ते किंवा वित्तपुरवठ्याचा खर्च भरत आहे, तो अशा संपत्तीमध्ये गुंतवला जात आहे, जी भविष्यात दीर्घकाळ महसूल मिळवून देणार आहे. अच्छा, म्हणजे विस्तार सुरू आहे. अगदी. कंपनी सध्या प्रचंड वेगाने विस्तार करत आहे. नवीन बंदरे विकत घेणे, रेल्वेचे जाळे उभारणे यांसारख्या इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात सुरुवातीला भांडवली खर्च खूप जास्त असतो. म्हणजे आज जो पैसा व्याज आणि घसाऱ्याच्या रूपात बाहेर जात आहे, त्यामुळेच नफ्याची गती मंदावली आहे. पण हा पैसा भविष्यातील क्षमतेवर खर्च होत आहे. अगदी अचूक. हा रेड फ्लॅग नसून एका मोठ्या विस्ताराचा पाया आहे. पण हा खर्चाचा आणि व्याजाचा दबाव कुठून येत आहे हे समजण्यासाठी कंपनी नेमकी कशात गुंतवणूक करत आहे हे पाहणं रंजक ठरते. नक्कीच. कारण त्यांची आकडेवारी पाहिली तर ते वर्षाला 500 दशलक्ष मेट्रिक टनाहून अधिक मालवाहतूक हाताळतात. हे प्रमाण खरंच थक्क करणारे आहे. पण या वाढीमागे China+1 धोरणाचा मोठा वाटा आहे असे वारंवार वाचण्यात येते. हो, China+1 हा सध्या खूप परवलीचा शब्द झाला आहे. मी अनेक अहवालांमध्ये हा शब्द पाहिला आहे. कंपन्या चीनमधून बाहेर पडून भारतात कारखाने टाकत आहेत हे ठीक आहे, पण समुद्र किनाऱ्यावर असलेल्या एका पोर्ट कंपनीला शेकडो किलोमीटर दूर असलेल्या कारखान्यांचा थेट कसा काय फायदा होतो? मला हा दुवाच समजत नाहीये. हा एक अतिशय महत्त्वाचा दुवा आहे. China+1 म्हणजे केवळ कारखाने हलवणे नाही, तर संपूर्ण सप्लाय चेन किंवा पुरवठा साखळी नव्याने उभारणे. म्हणजे पूर्ण सिस्टमच नवीन. हो. जेव्हा एखादी मोठी जागतिक कंपनी आपल्या स्मार्टफोन किंवा इलेक्ट्रॉनिक्सचा कारखाना भारतात सुरू करते, तेव्हा त्यांना लागणारा कच्चा माल वेळेत परदेशातून यावा लागतो. आणि तयार झालेला पक्का माल पुन्हा वेळेत जगाच्या पाठीवर निर्यातही व्हावा लागतो. बरोबर. जर बंदरांवर माल आठवडाभर पडून राहिला, तर त्या कारखान्याचे कोट्यावधींचे नुकसान होते. त्यामुळे त्यांना जागतिक दर्जाच्या लॉजिस्टिक सुविधेची नितांत गरज असते. आणि इथेच या कंपनीचा खरा फायदा सुरू होतो का? हो, कारण ते केवळ बंदरांपुरते मर्यादित राहिलेले नाहीयेत. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. कारण आपण सहसा पोर्ट कंपनी म्हटलं की डोळ्यांसमोर फक्त समुद्रकिनारा आणि मोठी जहाजे येतात. अगदी. पण तसं नाहीये. पण यांनी तर परदेशातून आलेल्या मालाला बंदरावरून थेट गोदामापर्यंत किंवा कारखान्यापर्यंत पोहोचवण्याची संपूर्ण साखळीच स्वतःच्या ताब्यात घेतलीये. होय. म्हणजे पोर्ट्स, तिथून निघणाऱ्या रेल्वेच्या गाड्या, रस्त्यांवरील ट्रक्स आणि अगदी शेवटच्या टोकाला असलेली मोठी गोदामे, ही सर्व काही त्यांच्याच नेटवर्कचा भाग आहे. पोर्ट ते डोअर स्टेप अशी ही एकसंध साखळी आहे. आणि हाच त्यांचा सर्वात मोठा स्पर्धात्मक फायदा आहे. या एकत्रीकरणामुळे काय होतं हे समजून घेऊया. सांगा ना. आपला माल आयात करतो तेव्हा त्याला बंदरावर एका कंपनीशी, रेल्वे वाहतुकीसाठी दुसऱ्या कंपनीशी आणि गोदामासाठी तिसऱ्या कंपनीशी व्यवहार करावा लागला, तर वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. साहजिकच आहे. प्रत्येक ठिकाणी अडथळे येऊ शकतात. पण इथे माल जहाजातून उतरवण्यापासून ते तो ट्रेन किंवा ट्रकने थेट कारखान्यात पोहोचवण्यापर्यंत सर्व काही एकाच छत्राखाली होते. म्हणजे मध्यस्थांचा खर्च वाचतो, मालाची सुरक्षितता वाढते आणि वेळही वाचतो. अगदी. यालाच इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स म्हणतात. याचं कारणामुळेच परदेशी कंपन्या इतर कोणाकडेही न जाता थेट यांच्याकडे येतात. पण ही संपूर्ण साखळी ताब्यात घेण्यासाठी प्रचंड मोठ्या गुंतवणुकीची गरज असते हे उघड आहे. पोर्ट्स बांधणे, रेल्वे ट्रॅक्स टाकणे याला हजारो कोटी रुपये लागतात. हो, तो आकडा खूप मोठा आहे. आणि इथूनच आपण त्यांच्या भविष्यातील योजना आणि त्यासोबत येणाऱ्या एका मोठ्या धोक्याकडे वळतो. तो म्हणजे त्यांचा भांडवली खर्च किंवा ज्याला केपेक्स म्हणतात. बरोबर. आर्थिक वर्ष 2026च्या आकड्यांवर नजर टाकली तर महसूल जवळपास 38,736 कोटी रुपये आहे आणि नफा 12,782 कोटी रुपये आहे. पण कंपनीचे पुढचे उद्दिष्ट ऐकूनच चक्रावून जायला होते. होय. त्यांच्या अधिकृत सादरीकरणानुसार 2030 पर्यंत तब्बल 1 अब्ज टन मालवाहतूक क्षमता गाठण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. बापरे,
1 अब्ज टन. हो, आणि आर्थिक वर्ष 2031 पर्यंत महसुलात 19% CAGRची अपेक्षा आहे. इथे हा CAGR किंवा चक्रवाढ गतीचा मुद्दा थोडा उलगडून सांगायला हवा. हो, नक्कीच. 19% वाढ म्हणजे केवळ एकदा 19% वाढणे नाही, तर दरवर्षी ती वाढ साचत जाणे. बरोबर. जसा डोंगरावरून खाली येणारा बर्फाचा गोळा दर सेकंदाला अधिक बर्फ गोळा करून मोठा आणि वेगवान होत जातो, तशीच ही महसुलाची वाढ अपेक्षित आहे. अगदी चपखल उदाहरण आहे हे. पण हा बर्फाचा गोळा तयार करण्यासाठी त्यांनी तब्बल 90,000 ते 1,00,000 कोटी रुपयांचा मोठा भांडवली खर्च करण्याची योजना आखली आहे. 1,00,000 कोटी रुपये. हो, आकडा थक्क करणारा आहे. ही रक्कम पोर्ट विस्तार, लॉजिस्टिक आणि मरीन व्यवसायावर खर्च केली जाणार आहे. इतकी मोठी रक्कम म्हणजे हा एक अतिशय भव्य जुगार नाही का? 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक ही कोणत्याही निकषावर प्रचंड मोठी आहे. नवीन बंदरे ताब्यात घेणे, सध्याच्या बंदरांची क्षमता दुप्पट करणे, शेकडो नवीन रेल्वे वॅगन्स विकत घेणे, यासाठी हा पैसा वापरला जाईल. आणि यातूनच तो 19% चक्रवाढ विकास दर गाठता येणार आहे. हो, पण तुम्ही म्हणालात तसं यात मोठा धोकाही दडलेला आहे. इतकी मोठी गुंतवणूक करण्यासाठी बाजारातून मोठ्या प्रमाणावर कर्ज उभे करावे लागते. आणि यापूर्वी आपण ज्या वाढलेल्या फायनान्स कॉस्टची आणि कमी EPS वाढीची चर्चा केली, त्याचं मूळ कारण याच कर्जाच्या ओझ्यामध्ये दडलेलं आहे. अगदी बरोबर. मग मला इथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न पडतो. जर एकीकडे 1 अब्ज टनांचं स्वप्न आहे आणि दुसरीकडे 1,00,000 कोटींच्या कर्जाचं किंवा गुंतवणुकीचं ओझं आहे, आणि अशातच अचानक जागतिक व्यापारात मंदी आली तर? समजा काही भूराजकीय कारणांमुळे किंवा जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे चायना +1चा वेग मंदावला आणि बंदरांवर येणाऱ्या जहाजांची संख्या निम्म्यावर आली, तरीही कर्जाचे हप्ते तर भरावेच लागतील. हे खूप मोठं आव्हान आहे. मग हा 1,00,000 कोटी रुपयांचा जुगार कंपनीच्या अंगलट येऊ शकतो का? हाच या व्यवसायातील सर्वात मोठा आणि नाजूक मुद्दा आहे. जागतिक व्यापारातील मंदी हा या क्षेत्रातील सर्वात मोठा धोका मानला जातो. म्हणजे कसं? इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायाचे एक वैशिष्ट्य असते की त्यात फिक्स्ड कॉस्ट खूप जास्त असते. म्हणजे तुमचे पोर्ट चालू असो वा नसो, तिथल्या क्रेनचा देखभाल खर्च, कामगारांचे पगार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्जाचे व्याज हे द्यावेच लागते. अरेच्छा, म्हणजे व्यवसाय नाही झाला तरी खर्च थांबत नाही. बरोबर. जर व्यापाराचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे वाढले नाही तर एवढ्या मोठ्या क्षमतेचे पोर्ट्स आणि लॉजिस्टिक नेटवर्क रिकामे पडून राहू शकते, ज्यामुळे नफ्यावर थेट कुऱ्हाड कोसळू शकते. हा धोका तर खूपच गंभीर आहे. व्यवस्थापनाला या धोक्याची पुणमच नाही बसते आणि म्हणूनच त्यांनी केवळ विस्तारावर नाही तर कार्यक्षमतेवर सर्वात जास्त लक्ष केंद्रित केले आहे. आणि ही कार्यक्षमता किती अफाट आहे हे त्यांच्या नफ्याच्या प्रमाणात म्हणजे मार्जिन्समध्ये स्पष्ट दिसते. हो, कारण आकडेवारी पाहिल्यावर एक गोष्ट चटकन डोळ्यात भरते, ती म्हणजे त्यांचा विक्रमी EBITDA मार्जिन. आर्थिक वर्ष 2026 मध्ये त्यांचा एकूण मार्जिन तब्बल 59% होता. आणि केवळ पोर्ट व्यवसायाचा विचार केला तर हा मार्जिन सुमारे 70% इतका प्रचंड आहे. 70%. हे आकडे पचवणं थोडं कठीण जात आहे. हो, कारण पायाभूत सुविधांच्या व्यवसायात 70% मार्जिन मिळवणे ही खरोखरच दुर्मिळ गोष्ट आहे. सहसा असे मार्जिन सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्स किंवा अतिशय प्रगत तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये पाहायला मिळतात, जिथे कच्च्या मालाचा खर्च नगण्य असतो. अगदी बरोबर. पण सिमेंट, लोखंड आणि इंधनावर चालणाऱ्या जड व्यवसायात इतका मोठा नफा कसा टिकवला जातो हे समजून घेणं खूप उद्बोधक आहे. हे समजण्यासाठी मला एका स्मार्ट होमची आठवण येते. स्मार्ट होम ते कसं? म्हणजे कल्पना करा की एक मोठं घर आहे, ज्याचं सतत विस्तार होत आहे, नव्या खोल्या बांधल्या जात आहेत. घर मोठं झाल्यावर साहजिकच विजेचे आणि देखभालीचे बिल वाढायला हवे. हो, ते तर ओघानेच आले. पण या घरात प्रगत सेन्सर्स बसवले आहेत. त्यामुळे ज्या खोलीत कोणी नाही तिथले दिवे आपोआप बंद होतात. एसीचं तापमान माणसांच्या संख्येनुसार नियंत्रित होते. अच्छा, म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर. हो, घर दुप्पट मोठं होऊनही खर्चावर अचूक नियंत्रण राहिल्यामुळे महिन्याचं बिल मात्र तितकेच येते. अगदी तसेच काहीसे हे व्यवस्थापन बंदरांवर करत आहे असे दिसते. हे उदाहरण खूपच चपखल आहे. आणि हे प्रत्यक्षात कसे काम करते ते पाहूया. कंपनी केवळ कॉन्क्रीट आणि लोखंडात गुंतवणूक करत नाहीये, तर ते प्रगत डिजिटल तंत्रज्ञानाचा अतिशय प्रभावी वापर करत आहे. म्हणजे ऑटोमेशन वगैरे? अगदी. आजकाल त्यांची बंदरे अधिकाधिक ऑटोमेटेड होत आहेत. म्हणजे क्रेन चालवण्यासाठी किंवा कंटेनरची ने-आण करण्यासाठी माणसांऐवजी प्रगत सॉफ्टवेअर आणि रोबोटिक्सचा वापर वाढतोय. बापरे, रोबोटिक्स पोर्टवर?
हो ना, मालाचा मागोवा घेण्यासाठी अत्याधुनिक सिस्टम्स आहेत. यामुळे एखादे जहाज बंदरावर आल्यावर ते रिकामे करून पुन्हा समुद्रात पाठवण्यासाठी लागणारा वेळ, ज्याला टर्न अराउंड टाइम म्हणतात ना, बरोबर, तो अनेक दिवसांवरून काही तासांवर आला आहे. वेळ वाचतो म्हणजे इंधन वाचते, मजुरी वाचते आणि पर्यायाने खर्च लक्षणीयरित्या कमी होतो. म्हणजे हा 70% मार्जिन केवळ नशिबाचा भाग नाही, तर तो तंत्रज्ञान आणि एंड टू एंड सेवेचा परिपाक आहे. अगदी. आणि या कार्यक्षमतेसोबतच त्यांच्या रणनीतीचा आणखी एक पैलू समोर येतो, तो म्हणजे शाश्वत भविष्य. त्यांनी 2040 पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा एक खूप मोठा निर्णय आहे. हो, इतक्या मोठ्या प्रमाणावर जहाजे आणि ट्रक्स चालवणारी कंपनी जेव्हा ग्रीन होण्याबद्दल बोलते, तेव्हा तो केवळ पर्यावरणाचा मुद्दा नसून एक व्यावसायिक डावपेचही असतो. अत्यंत अचूक निरीक्षण आहे हे. जागतिक स्तरावर ESG निकषांना आता अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ESG म्हणजे पर्यावरण आणि सामाजिक सुशासनाचा भाग ना? हो. जेव्हा एखादी कंपनी नेट झिरोकडे वाटचाल करते, तेव्हा त्याचे 2 थेट व्यावसायिक फायदे होतात. पहिले म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात ग्रीन बॉन्ड्स किंवा पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी मिळणारे कर्ज हे नेहमीच्या कर्जापेक्षा खूप स्वस्त दरात उपलब्ध होते. अरेच्छा, म्हणजे कर्ज स्वस्त मिळते, हा तर थेट आर्थिक फायदा झाला. हो. आणि दुसरे म्हणजे ॲपल किंवा वॉलमार्ट सारख्या जागतिक कंपन्यांना आता स्वतःचे कार्बन उत्सर्जन कमी करायचे आहे. अच्छा, म्हणजे त्यांना सप्लाय चेन पण ग्रीन हवी असते. तर या सखोल चर्चेच्या शेवटाकडे येताना आपण या सर्व माहितीच्या आधारे एक अंतिम निष्कर्ष काढूया. विश्लेषकांच्या अहवालानुसार या निकालांचे फायनल रेटिंग स्ट्रॉंग असे देण्यात आले आहे. होय, पण याचे 2 वेगळे पैलू आहेत. जर शेअर बाजारावरील अल्पकालीन परिणामांचा विचार केला तर तो तटस्थ ते सकारात्मक असू शकतो. म्हणजे बाजारात लगेच खूप मोठी तेजी दिसेल असे नाही. बरोबर. याचे कारण असे की बाजाराला नेहमीच त्वरित नफा हवा असतो. आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे महसूल 26% वाढला असला तरी EPS फक्त 4% वाढला आहे. हो, ती 4% दरी आपण मगाशीच पाहिली. त्यामुळे बाजाराच्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष हातात पडणारा नफा यात थोडी तफावत असू शकते, ज्यामुळे अल्पावधीत शेअरच्या किमतीत खूप मोठी उसळणी लगेच दिसेलच असे नाही. पण जेव्हा आपण दीर्घकालीन दृष्टिकोनातून याकडे पाहतो, तेव्हा चित्र पूर्णपणे वेगळे दिसते. भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील ही एक अत्यंत मजबूत गुंतवणूक कथा मानली जात आहे. नक्कीच. आपण सुरुवातीला ज्या महाकाय मालवाहू जहाजाची कल्पना केली होती, ते जहाज जरी सध्या कर्जाच्या वजनाने थोडे संथ वाटत असले, तरी त्यांनी उभारलेले तंत्रज्ञानाची इंजिन आणि एकात्मिक पुरवठा साखळी त्यांना अतिशय योग्य दिशेने घेऊन जात आहे. हे सखोल विश्लेषण महत्त्वाचे ठरते, कारण लॉजिस्टिक क्षेत्र हे कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्यांसारखे असते. अगदी बरोबर. जर या रक्तवाहिन्या सुरळीत आणि स्वस्तात चालत असतील तरच देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू जागतिक बाजारात स्पर्धा करू शकतात. देशातल्या सर्वात मोठ्या लॉजिस्टिक कंपनीची वाढ आणि त्यांचा 1 अब्ज टनांचा विस्तार म्हणजे एका अर्थाने भारताच्या उत्पादन आणि निर्यातीच्या क्षमतेची नाडी तपासण्यासारखे आहे. हो ना. जर हे नेटवर्क प्रगती करत आहे तर त्याचा थेट अर्थ असा होतो की देशात मोठ्या प्रमाणावर माल तयार होत आहे आणि तो जगभरात पोहोचत आहे. हे सकारात्मक चित्र निश्चितच आशेचा किरण आहे. पण या सर्व आकडेवारीची आणि रणनीतीची चर्चा करताना या विश्लेषणाच्या शेवटी एक विचार करायला लावणारा आणि काहीसा अस्वस्थ करणारा प्रश्नही समोर येतो. तो कोणता? जर एखादीच महाकाय कंपनी समुद्रातील आंतरराष्ट्रीय जहाजापासून ते शहरातल्या आपल्या जवळच्या गोदामापर्यंतच्या संपूर्ण पुरवठा साखळीवर आपले वर्चस्व गाजवत असेल, जर आयात निर्यातीचे संपूर्ण जाळे, बंदरे, रेल्वे आणि ट्रक्स एकाच छत्राखाली येत असतील, तर येत्या दशकात आपण वापरत असलेल्या प्रत्येक वस्तूच्या किमतीवर आणि देशांतर्गत बाजारपेठेतील व्यावसायिक स्पर्धेवर या एकाधिकारशाहीचा कसा आणि किती खोलवर परिणाम होईल? हा खरोखरच खूप मोठा प्रश्न आहे. हो, जेव्हा स्पर्धकच उरणार नाहीत, तेव्हा ग्राहकांच्या खिशाला याचा फटका बसेल की तंत्रज्ञानामुळे वस्तू अधिक स्वस्त होतील? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर काळच देईल आणि त्यावर आपण सर्वांनी विचार करणं गरजेचे आहे. हा एक अत्यंत सखोल आणि भविष्यातील अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने निर्णायक असा प्रश्न आहे. एकात्मिक पुरवठा साखळीचे जसे फायदे आहेत, तसेच एखाद्या मोठ्या यंत्रणेवर संपूर्ण देशाचे अवलंबित्व असण्याचे धोकेही आहेत. याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. कागदावर दिसणाऱ्या आकड्यांमागचं सत्य आणि भविष्यातील लॉजिस्टिक क्षेत्राची दिशा समजून घेण्याचा हा प्रवास निश्चितच माहितीपूर्ण ठरला असेल.
पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि महत्त्वाच्या विषयाच्या सखोल विश्लेषणासह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.